पुण्यवंत गेले ठेवनिया कीर्ते पापे अधोगते जाती वाया धन्य ते संसारी झाले जीवन मुक्ता करा अखंडित स्मरण त्यांचे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्र हे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन जय हो पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने घटेचा विसारू घटेचा विसारू त्यांच्या कृपादाने घटेचा विसारू घटेचा विसारू ते चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने घटेचा विसारू घटेचा विसारू त्यांच्या कृपादाने घटेचा विसारू घटेचा विसारू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पडला देहाचा विसार जडला ब्रह्मनंदेश्वर दिशेशयवर आत्मगिरी कलंकित कलियुगी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता पुण्यवंत गेले ठेवनिया कीर्ते पुण्यवंत गेले ठेवनिया कीर्ते पापे अधोगती जाती वाया धन्य ते संसारी झाले जीवन मुक्ता करा अखंडित स्मरण त्यांचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी सौभाग्यवती बबई निमिचंद खोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्या निमित्ताने सेवेसाठी घेतलेला अभंग बोधला महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा सुंदर अभंग सेवेसाठी विठाला ह्या अभंगाचा सरळ सरळ प्रतिपाद्य विषय असा आहे. बोधला महाराज सांगतात जे पुण्यवान महात्मे असतात पुण्यवान महात्म्याची पाठीमागे कीर्ती शिल्लक राहत असते. पुण्यवंत गेले ठेवनिया कीर्ती. बोधला महाराजांना काही साधक मंडळीने प्रश्न केला असावा, महाराज पुण्यवान महात्म्याची जर पाठीमागे कीर्ती शिल्लक राहत असेल तर आमच्याकडून पुण्य घडत नाहीये पण आमच्याकडून पाप घडतं, आम्हाला काय होणार आहे?
महाराज म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे अखंड खुले राहणार आहेत, बंद नसणार आहे. तुम्ही अधोगतीला जाणार नाही का, पापी अधोगती जाती बाया. आणि जे पुण्यवान महात्मे असतात ते संसार करतात, प्रपंच करतात, संसारामध्ये राहतात, पण संसार त्यांना काही करत नाही. संसारामध्ये राहूनही ते धन्य झालेले असतात, मुक्त झालेले असतात. धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त. मग आपण काय करायचं, फक्त त्यांचं स्मरण करायचं, चिंतन करायचं. करा अखंडित स्मरण त्यांचं चिंतन का करायचं महाराज, तर बोधला महाराज सांगतात ते जन्माला येऊन त्यांचा जन्म हा सफल झालेला आहे. बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. आणि एवढंच नाही, वंश उद्धरीला दोन्ही पक्षी, मातृपक्ष आणि पितृपक्ष या दोन्ही पक्षाचा त्यांनी उद्धार केला आहे. आणि असे जे महात्मे असतात ना, धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त. करा अखंडित स्मरण त्यांचे. हा अभंगाचा सरळ सरळ प्रतिपाद्य विषय झाला. विठाला अभंगावर सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं. परिहार सर्वांना ज्ञात आहे. आज वैकुंठवासी सौभाग्यवती बबई निमिचंद खुडे या मातेचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. जीवाला करणीय जर काय असेल तर भगवंताची उपासना होय, भगवंताची भक्ती होय. भगवंताच्या उपासनेत तर कोणतेही कर्म आपण केले, किंबहुना ती व्यवहारामध्ये जरी श्रेष्ठ ठरली गेली तरी महाराज सांगतात ते निरर्थक आहे. माझ्या तुकोबराने स्पष्ट शब्दामध्ये सांगावं, माझ्या भक्तीशिवाय अन्य कर्मांना पापच म्हणावे. माऊली म्हणतात माझ्या भक्तीविना की जे नोहे ते पाप नव्हे. आयुष्याची यात्रा संपवत असताना, जीवन जगत असताना जर भगवंताची उपासना केली नाही, भगवंताची सेवा केली नाही, तर एक ठिकाणी तुकोबाराय बोलतात नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बधारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बधारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बधारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बधारे विठ्ठला. ओ नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. ओ नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. ओ नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. गरिता बरोबरी दुरावसे दूरी, गरिता बरोबरी दुरावसे दूरी, गरिता बरोबरी दुरावसे दूरी, गरिता बरोबरी दुरावसे दूरी. नाही तरी गेला जन्म वाया, माझ्या तुकोबराने बोलावं. म्हणून महाराज आपल्याला जागोजागी सावध करतात. आता उघडी डोळे जरी तुझा अद्यापि न कळे, मातेची आखोळे दगडाला पोटाशी.
नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन बोलतात, भक्तिविना पशु कशाशी वाढीला, सटविने नेला कैसा नाही, किंवा हरिवेन जन्म नरकची पैजान, की यमाचा पाहुणा प्राणी हो. ह्या सर्व वाङ्मयावरून हे सिद्ध होते की नरदेहाचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर भगवंताची उपासना होय, भगवंताची भक्ती होय. कारण भगवंताने अनमोल किमतीचा मनुष्य देह आपल्याला यासाठी दिलेला आहे. देव कशासाठी? दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. तुया झाला पाटा बाधिकेचा, तुया झाला पाटा बाधिकेचा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. सुंदर मनुष्य देह भगवंताने कशासाठी दिलेला आहे? भजनासाठी दिलेला आहे. या मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्याला भगवंताचं भजन करता येतं, भगवंताचं चिंतन करता येतं, भगवंताला ओळखता येतं. ते इतर देहामध्ये करता येत नाहीये. इतर देहाच्या ठाई हा विचारूची नाही. मग अनमोल किमतीचा मनुष्य देह दिलेला आहे ना. मुळे महाराज, आज ज्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, या मातेने अखंड भगवंताचं चिंतन केलं, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, संताच्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला या मातेची भेट होईल आदरपूर्वक महाराज जय हरी जय हरी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. कारण हेच बरोबर येणार आहे. ज्या भगवंताने अनमोल किमतीचा मनुष्य देह दिलेला आहे त्याचं चिंतन करण्यासाठी, भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि ह्या मातेने अखंड भगवंताचं चिंतन केलं, अखंड नामस्मरण केलं. आणि ज्यांचं अखंड भगवंताचं चिंतन घडतं महाराज, ज्यांचं अखंड जे भगवंताचं नामस्मरण करतात त्यांची पुण्याची शिदोरी तयार होती, इतरांची पुण्याची शिदोरी तयार होत नाहीये. आणि जर पुण्याची शिदोरी तयार झाली तर निश्चितपणे त्यांची पाठीमागेही कीर्ती शिल्लक राहत असते. मग आयुष्याची यात्रा संपवत असताना, जीवन जगत असताना आपण हा विचार करायचा. माणसाचं आपली मनेमुळे महाराज काय म्हणे, मरण हे निश्चित आहे, एक ना एक दिवस येणारच आहे. जो हातावर आलेला आहे त्याला ताटीवर जावंच लागणार आहे महाराज. आपलंही एक दिवस असं कोणीतरी पुण्यस्मरण करणारच आहे. मरण हे निश्चित आहे, पण कसं मरायचं हे मात्र माणसाच्या हातामध्ये आहे. अखंड भगवंताचं अखंड चिंतन या मातेने केलं. आणि या मातेने अखंड भगवंताचं चिंतन केल्यामुळे या मातेकडे कधीही जरी पाहिलं भाऊ तर समाधानही माता होती महाराज. कधीही म्हणजे तिच्या चेहऱ्यावर या मातेच्या दुःख पाहायला मिळालं नाहीये. आणि या मातेचा खऱ्या अर्थाने आज आत्मा मुक्ती दिन म्हटलं तरी चालेल. बरोबर महाराज, आज त्यांचा आत्मा हा मुक्त होणार आहे. व्यक्ती जाते त्यावेळेला त्या व्यक्तीचा आत्मा घरामध्ये थांबत असतो भाऊ. मग त्या आत्म्याला घरामध्ये राहण्याची पर्यंत असते, जोपर्यंत सावडण्याचा विधी होत नाहीये तोपर्यंत त्या जीवात्म्याला घरामध्ये राहण्याची परवानगी असते. पण ज्या वेळेला सावडण्याचा विधी होतो त्यावेळेला
तो जीवात्मा घराच्या बाहेर येऊन पंचक्रोशीमध्ये फिरायला सुरुवात करतो. मग त्या जीवात्म्याला पंचक्रोशीमध्ये राहण्याची परवानगी कुठपर्यंत असते म्हणाल तर जोपर्यंत दशक्रियाविधी होत नाहीये तोपर्यंत त्याला पंचक्रोशी फिरावं लागतं. आणि ज्या दिवशी दशक्रियाविधी होते महाराज, खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून त्या जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. आणि तो प्रवास चालू असताना त्या जीवात्म्याला 12 नगरामधून पुढे जायचं असतं. मग एका नगरामधून दुसऱ्या नगरापर्यंत जाण्यासाठी पूर्ण 1 महिन्याचा कालावधी लागतो. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये असा नियम आहे, जर महिला गेली असेल तर महिलेला महिन्याला जीव घातल्या जातं, पुरुष गेला असेल तर पुरुषाला महिन्याला जीव घातल्या जातं. हे मासिक श्राद्ध आहे. आणि त्या दिवशी भजन कीर्तन अन्नदान केलं जातं. का केलं जातं महाराज तर त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास हा सुखरूप व्हावा एवढीच इच्छा असते. कारण हे मी सांगत नाही, माझे तुकोबा राय म्हणतात, हरी करा हरी भक्ती परलोकी हे काम सोडविना यमापासून या. त्या दिवशी केली हरिभक्ती, त्या दिवशी केलेला परमार्थ अन्नदान त्या जीवाला प्राप्त, त्याचा पुण्य त्याचं प्राप्त होतं आणि त्यांना योग्य अशी गती प्राप्त होत असते. खऱ्या अर्थाने या मातेचा आज पूर्णपणे प्रवास थांबलेला आहे. आज भगवंताच्या दरबारामध्ये त्या झोळी घेऊन उभा आहेत. जेवढे आजच्या स्थितीला पुण्यस्मरणास गेलेल्यांची सगळ्यांची रांग आहे महाराज. आणि ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आज भगवान परमात्मा त्यांना पुढे योग्य अशी गती देणार आहे. म्हणून आजच्या दिवशी हे पुण्यस्मरण केलं, याचं पुण्य त्या मातेला प्राप्त होण्यासाठी मुलांनी अट्टहास केला महाराज. अरुण असेल, सोपान असेल, बाळासाहेब असतील, त्यांनी पुण्याचा संकल्प सोडला, तो निश्चितपणे त्या मातेला प्राप्त होईल. पण सरपंच हे अलीकडल्या पिढीला पटत नाहीये. अलीकडीमध्ये महाराज विनाकारण बाता नका मारो. हे लोकांमध्ये केलेलं कर्म परलोकामध्ये कसं प्राप्त होतं. आम्ही सांगितलं होतं बाबा. म्हणले कशाचं होतं, साधं ती मागू उदाहरण द्यायला सांगतं महाराज. मुळे महाराज आपल्यालाच उदाहरण देतं. म्हणले आपण जर आपले 500 रुपये घेऊन अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला गेल्यानंतर अमेरिकेमध्ये त्या दुकानदाराला 500 रुपये दिले आणि सांगितलं या 500 रुपयाची आमकी वस्तू द्या, तर अमेरिकेतला दुकानदार म्हणजे तुमचे ते पैसे फेकून द्या, आमच्याकडे चालत नाही आहेत. पण आपल्या पैशाचं जर डॉलरमध्ये रूपांतर केलं तर ते पैसे चालतात. जरी आपले पैसे इतर देशामध्ये चालत नसतील, पण एक वस्तू अशी आहे की त्या वस्तूला जेवढी भारत देशामध्ये किंमत आहे तेवढीच किंमत इतर देशामध्ये आहे. त्या वस्तूचं काय नाव आहे, सोनं. सुवर्णाला जेवढी आपल्या देशामध्ये सोन्याला किंमत आहे तेवढीच इतर देशामध्ये किंमत आहे. या न्यायाप्रमाणे इहलोकामध्ये केलेलं कर्म परलोकामध्ये प्राप्त होतं. अशी एक वस्तू आहे की ती वस्तू दिसत नाही, ती अशी बोटाने दाखवता येत नाही, पण योग्य वेळी मात्र उपयोगी आल्याशिवाय राहत नाहीये. त्या वस्तूचं नाव आहे पुण्य. ते पुण्य निश्चितपणे त्या गेलेल्या जीवाला प्राप्त होतं महाराज. मी तुम्हाला प्रमाण दिलं आत्ताच, करा हरिभक्ती परलोकी हे काम. परलोकामध्ये ते निश्चितपणे कामाला येतं. पुराणामध्ये ज्या वेळेला पंडूराजा स्वर्गामध्ये गेले त्यांना योग्य अशी जागा मिळेना, थोडं पुण्य कमी पडलं, नारदाला बोलवलं, नारायण नारायण, आणि नारदाला सांगितलं जा पांडवांना हे पुण्यस्मरण करायचं सांगा. त्यांनी ज्या वेळेला पुण्यस्मरण केलं, पुण्याचा संकल्प सोडला, त्यावेळेला पंडूराजाला स्वर्गामध्ये जागा मिळाली. म्हणून हे पुण्यस्मरण करायचं असतं. खऱ्या अर्थाने आज या तिन्ही मुलाने, अरुण असेल, सोपान असेल, बाळासाहेब असतील, यांनी पुण्याचा संकल्प सोडला गेला. निश्चितपणे त्या मातेला जर थोडंफार पुण्य कमी पडत असेल, निश्चित त्यांना प्राप्त होईल आणि त्यांना भगवंताजवळ जागा मिळेल, त्यांना योग्य अशी गती प्राप्त होणार आहे. विठाला विठाला म्हणून हे पुण्य करायचं असतं. आणि हे पुण्य का करायचं महाराज, तर हे कीर्ती रूपाने आपल्याला पाठीमागे शिल्लक राहायचं असतं. मी बोलून गेलो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
उत्तमची बुरे कीर्ती मागे हो, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती ठेवायची असेल पाठीमागे तर त्याला पुण्यकर्म करणं गरजेचं आहे. कीर्ती कुणाची होत नाही महाराज. कीर्ती आणि दया ह्या दोन बहिणी आहेत. ज्यांच्याकडे दया भाव आहे, ज्यांच्याकडे प्रेम भाव आहे, त्यांचीच पाठीमागे कीर्ती राहत असते. कीर्ती कुणाची होत नाही. कीर्ती आणि दया ह्या दोन बहिणी आहेत. गावाच्या बाहेर राहत आहेत. पण एक दिवस दयेने विचार केला जरा गावामध्ये फेरफटका मारून यावं. मग दया गावामध्ये आली. दया गावामध्ये आल्यानंतर मुळे महाराज ती दया प्रत्येकाच्या घरोघर जात होती, हात जोडत होती, नम्र होऊन विनंती करत होती की तुम्ही माझा स्वीकार करा, तुम्ही माझा स्वीकार करा. पण ज्या वेळेला दया दारावर येत होती ना महाराज, प्रत्येक जण तिच्यावर रागवत होता, चालती हो, एक क्षणभरही आमच्या दारावर थांबायचं नाहीये. गावाने कुणीही दयेचा स्वीकार केला नाही. पण तीच दया गावाच्या दुसऱ्या बाजूला एक महात्म्याचा आश्रम होता. त्या महात्म्याच्या आश्रमावरती दया गेली आणि त्या दयाने विचार केला, गावाने माझा स्वीकार केला नाही, हे महात्मे माझा स्वीकार करतील का? मग आश्रमाच्या बाहेर दरवाज्यावर उभी राहिली महाराज. आणि दरवाज्यावर उभी राहिल्यानंतर आतून महात्म्याने पाहिलं कुणीतरी स्त्री आपल्या दरवाज्याच्या जवळ उभी आहे. आवाज दिला, कोण आहे? दरवाजाच्या समोर कोण उभा राहिलाय? दया घाबरली महाराज, कारण गावाने तिचा स्वीकार केला नाही. दया घाबरली, नम्र होऊन सांगितलं, मी दया आहे. दया म्हटले हो. अगं म्हटले मग आश्रमाच्या बाहेर का उभी आहे? ये ना म्हटले आश्रमामध्ये. त्या दयेने सांगितलं, महाराज माझा गावाने स्वीकार केला नाही, आपण माझा स्वीकार करता? म्हटले हो. हा आश्रम तुझ्यासाठी अखंड खुला आहे म्हटले. आणि मग ती दया महात्म्याच्या आश्रमामध्ये राहू लागली. एवढी राहिली कृष्णा महाराज की त्या आश्रमातून परत गेली नाही. दया त्या आश्रमामध्ये रमल्याबरोबर इकडं कीर्तीने विचार केला, माझी बहीण दया ही गेली, परत आली नाही. मग ज्या मार्गाने दया गेलेली आहे, ज्या मार्गाने माझी बहीण गेलेली आहे, त्याच मार्गाने मी जाणार आहे. आणि मग कीर्तीने गावामध्ये प्रवेश केला. पण कीर्तीने थोडासा मार्ग बदलला महाराज. काय मार्ग बदलला? दया प्रत्येकाच्या घरोघर जाऊन हात जोडून विनंती करत होती की माझा स्वीकार करा. पण कीर्ती कुणाच्याही घरी गेली नाही. कीर्ती सरळ पेठेने रस्त्याने चालू लागली. पण ज्या वेळेला कीर्तीने गावामध्ये प्रवेश केला महाराज, त्या वेळेला त्या कीर्तीला अडवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. प्रत्येक जण प्रयत्न करत होता, तुम्ही आमच्या घरी चला, तुम्ही आमच्या घरी चला. कीर्तीने सांगितलं, नाही, तुम्ही माझ्या बहिणीचा स्वीकार केला नाही ना, मीही तुमचा स्वीकार करणार नाही. कारण कीर्तीचा पाठलाग करून माणसाची कीर्ती कधी होत नाही. कीर्तीकडे पाठ फिरवावी लागते. आणि ज्या वेळेला कीर्तीकडे आपण पाठ फिरवू त्याच वेळेला आपली कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तीने कुणाचाही स्वीकार केला नाही महाराज. सरळ महात्म्याच्या आश्रमावरती गेली. आश्रमाच्या बाहेर उभी राहिली. महात्म्याने पुन्हा विचारलं, आज कोण आलाय? कोण बाहेर उभा आहे? तिने सांगितलं, मी कीर्ती आहे. कीर्ती? म्हटले हो. महात्माजी रागवले ना महाराज, मुळी महाराज, चालती हो, एक क्षणभरही माझ्या आश्रमावर थांबायचं नाहीये.
कीर्तीने हात जोडले. महाराज, माझ्या बहिणीचा तुम्ही स्वीकार केलेला आहे, माझा स्वीकार करा ना. महात्माजीसाठी जमणार नाहीये, चालती हो म्हटले आश्रमावरून. शेवटी कीर्ती त्या ठिकाणी थांबली आणि महात्म्याला विनंती करू लागली, महाराज तुम्ही माझ्या बहिणीचा स्वीकार केला, माझ्या बहिणीला तुम्ही आश्रमामध्ये जागा दिली, मलाही आश्रमामध्ये जागा द्या. शेवटी महात्म्याचं अंतकरण कसं असतं महाराज? दयाद्र अंतकरण असतं, दयाभूत दया त्यांच्याकडे असते. ठीक आहे म्हटले, महात्म्याने सांगितलं तुलाही म्हटले आश्रमामध्ये जागा मिळेल, पण आज नाही मिळायची म्हटले. कीर्तीने विचारलं कधी? म्हणले तुलाही आश्रमामध्ये जागा नक्की मिळेल, तुझ्यासाठीही आश्रम अखंड खुला असेल, पण ज्या वेळेला मी आश्रमाच्या बाहेर जाईल त्यावेळेला आश्रम हा तुझ्यासाठी अखंड खुला असेल. म्हणजे याचा अर्थच असा आहे की जोपर्यंत महात्मे जिवंत आहेत तोपर्यंतची कीर्ती होत नाही, ते गेल्यानंतर त्यांची कीर्ती होत असते. महाराज, आज ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की खायला गुलाबजाम मिळतात. महाराज, माझे माऊली तुकोबाराय जोपर्यंत होते तोपर्यंत समाजाने नीट जगू दिलं नाही, नीट खाऊ दिलं नाही, पण आज त्यांची काय कीर्ती आहे महाराज. ऐसी चराचरी कीर्ती जालची, ऐसी चराचरी कीर्ती जालची, ऐसी चराचरी कीर्तीच्या, ऐसी चराचरी कीर्तीच्या. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्ती जालची, ऐसी चराचरी कीर्ती जालची. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी कीर्ती जालची. चराचरी ऐसी चराचरी कीर्ती जालची. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, आयशी कीर्ती ज्याची चराचरी. हा त्यांची कीर्ती आहे महाराज. मग जीवनामध्ये जर कीर्ती मिळवायची असेल तर कीर्तीकडे पाठ फिरवावी लागते महाराज. आपलं चांगलं कर्म करावं लागतं, आणि चांगलं कर्म जर असेल तर जीवनामध्ये निश्चितपणे कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग ती कीर्ती कुणाची होत नाही, ज्याचं पुण्य आहे, ज्याच्याकडे पुण्याची शिदोरी आहे त्याचीच कीर्ती होती. हेच बोधला महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. केले ठेवणी या कीर्ती, पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती. केले ठेवणी या कीर्ती, पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती. पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती, पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती. पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती. पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती, पुण्यवंत केले ठेवणी या कीर्ती. हे पापी अधोगती जाती वाया, पापी अधोगती जाती वाया. धन्य ते संसारी, गणत संसारी झाले जीवमुक्त. गणत संसारी झाले जीवमुक्त. गणत संसारी झाले जीवमुक्त. पाप्या दोघांची जाती वाया, दळल्या ते संसारी झाले जीवनमुक्त. 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 दळल्या ते संसारी झाले जीवनमुक्त.
पुण्यवंत केले ठेवोनिया कीर्ती पापे अधोगती जाती वाया पापे अधोगती जाती वाया जाती वाया जाती वाया पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती पापी अधोगती जाती वाया. महाराज पुण्यवान महात्म्याची कीर्ती राहत असते. कीर्ती कुणाची होत नाहीये. ज्यांचं पुण्याची शिदोरी तयार आहे त्यांचीच कीर्ती. उभय लोके उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या देव चित्ती राहिल्या देव चित्ती राहिल्या उभय लोके उत्तम कीर्ती हो उभय लोके उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या देव चित्ती राहिल्या देव चित्ती राहिल्या उभय लोके उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या उभय लोकी उत्तम कीर्ती. उत्तम कीर्ती मिळवण्यासाठी देव चित्ती राहे हृदयामध्ये तो भगवान परमात्मा राहिला पाहिजे महाराज. आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या मातेने हेच केलंय. फक्त भगवंताला हृदयामध्ये साठवलं महाराज. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. या मातेने अखंड भगवंताचं चिंतन केलं, अखंड नामस्मरण केलं. निश्चितपणे या बबई मातेला भगवंताच्या जवळ जागा मिळेल. का तर शास्त्र असं सांगतं अंतकालेच मामेव स्मरणामुक्त वाकलेवरम यप्रयाती समद्भाव याती नास्तेत्र संशय. अंतकाली जर भगवंताचं भजन भगवंताचं स्मरण झालं तर तो भगवंताच्या स्वरूपात प्राप्त होतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही. ज्याच्या मुका तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाली नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाली भगवंताचं नामस्मरण यासाठी अखंड उपासना करावी महाराज, भक्ती करावी. आणि खऱ्या अर्थाने या मातेने केली. आज ही माता आपल्यामध्ये नाही आहे. पूर्णपणे 1 वर्ष आज झालेला आहे. आज त्यांचा आत्मा मुक्त होणार आहे, त्यांच्या कर्मासाठी योग्य गती प्राप्त होणार आहे. आणि खरं सांगू का मुळे महाराज या विश्वामध्ये मायेचा हात पाठीवरून फिरवणार आज अरुण असेल, सोपान असेल, बाळासाहेब असेल, बाकी कुणी जरी मायेचा हात फिरवला पण आईच्या हातासारखी सर दुसऱ्यामध्ये नसते महाराज. आणि ती एकदा आई गेली ना जीवनामध्ये ती परत येत नाही. आज ते पोरके झालेले पोरके मायेला. आज किती जरी या मातेला हाक मारली ही माता आज येणार नाही महाराज. अरे आई वाचुनी पोर वेगळे आई वाचुनी पोर वेगळे नाते तुटले पार आईचा मावळला धार आईचा मावळला धार आईचा मावळला धार आईचा मावळला धार आई वाचुनी पोर वेगळे आई वाचुनी पोर वेगळे
आम्हाला घेत होती गाई. ज्या ज्या प्रसंगाला आमच्याकडून सारे कपडे ओले होत होते आई, त्यावेळेला त्या ओल्या जागेवर तू झोपत होती आई. आम्हाला कोरड्या जागेवर तू झोपण्याचा प्रयत्न केला आई. तुझ्या खुशीमध्ये आम्हाला गोड झोप लागायची आई. आई आज तू खरंच आई आमच्यासाठी नाही. आई तुला किती हाक मारू, खेळविले तू तुझ्या खुशीचा. विले तू तुझ्या कुशीला वासलेच्या प्रेम भरात वाचलेला प्रेम भरात. किती आठवू आई. अगं आई तुझी किती आज मी आठवण करायची आई. किती आठवू हाक मारू आई. किती आठवू हाक मारू. उदास हे घरदार आईचा. मावळला आईचा मावळला. आई तू ज्या ज्या वेळेला घरामध्ये बसत होती नाही, घर कसं भरून वाटत होता, घरामध्ये आनंद नांदवत होता आई. पण आई तू आज पूर्ण 12 महिने झाली आमच्या घरी नाही. अगं आई हे घर तुझ्यासाठी उदास झालं आई, उदास. आई खरंच सांग बरा, तू कधी परत येशील. तू आमच्यासाठी किती म्हणजे भोळं जीवन जगली, आमच्यावर निस्वार्थ प्रेम केला. माझे तुकोबराय सुद्धा सांगतात आई मुलाकडून कसल्याच प्रकारची अपेक्षा करत नाहीये. निस्वार्थ प्रेम मुलावर करत असतील. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ता. आईशी कळवळल्याची जाती करी लाभा विनप्रीती. मुलाकडून आम्हाला कुठलाच लाभ व्हावा ही आईची मुळीच अपेक्षा नसते महाराज. आईची मुळीच अपेक्षा नसते. आईची एकच इच्छा असते, माझा मुलगा कुठेही असू द्या पण तो सुखामध्ये राहिला पाहिजे, आनंदामध्ये राहिला पाहिजे. आणि मुलाच्या सुखासाठी मला किती जरी रात्रंदिवस त्रास झाला, मला किती जरी दुःख झेलण्याची पाळी आली तरी ते दुःख मी सहन करेल, पण माझे मुलं मात्र मी सुखीच करणार आहे ही आईची इच्छा असते महाराज. भोळ्याची वाटे कुंकुनी जाळे. गोळ्या दिवाचे कुंकुनी जाळे. कधी भोळी जीवन जगली का आमच्यासाठी. आम्हाला आई नाही कळालं, नाही कळालं आई. पण आज आम्हाला सोडून गेली. आज मात्र आम्हाला कळतं, पण आई तू आम्हाला दिसत नाही. भोळ्या जीवाचे कुंकुनी जाळे. गोळ्या दिवाचे कुंकुनी जाळे. कशी टाकूनी गेलीस बाळे. कसे टाकुनी गेली सबाळे. भोळं जीवन जगली आई तू, आमच्यावर प्रेम केलं आई. आज खऱ्यावर आमची रुसली का ग. आम्हाला आई तुझी गरज आहे आई. बाळावर तू का ग रुसलीस. बाळावर तू आई का ग रुसलीस. अनंत तुझे उपकार. आईचा मावळला धार. आईचा मावळला धार. आईचा मावळला साईचा मावळला धार. महाराज आई एकदा गेली ना किती हाक मारा आई परत मिळत नाही. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची काय किंमत आहे. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची काय किंमत आहे. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची काय किंमत आहे. ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची काय किंमत आहे. ज्याची आई लहानपणी गेली ना महाराज त्याला विचारा आईची काय किंमत आहे. या विश्वामध्ये सर्व काही मिळेल. पत्नी गेली पत्नी मिळेल, मित्र गेला मित्र मिळेल, धन गेला धन मिळेल, सर्व काही मिळेल. पण एकदा आई गेली ना महाराज आई परत मिळत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
आईसारखं सामर्थ्य या विश्वामध्ये दुसरीकडे नाही, कुणाकडे नाही महाराज. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत या महिला वर्गाला माहेरी किंमत असते. आई गेली ना गेली महाराज, फक्त मग पाहुणी म्हणून जावं लागतं, पाहुणी म्हणून यावं लागतं. आई कितीही जरी वृद्ध झाली, मुलगी बरोबरीला आली, तरी आईचं प्रेम हे वेगळंच असतं. हरी आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला पाना, तुझी या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, तुझी या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. आई आम्ही ज्या ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला मी शाळेत जायचो ग. शाळेतून मला मुलांबरोबर आम्ही खेळायला दूर गेलो, थोडा वेळ झाला, आई तुझा जीव कासावीस होता, माझा मुलगा कुठे, माझा राजा तू शाळेतून कसा आला नाही, नाही कळालाही नाही कळालं त्यावेळेला. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पात फिरे तू ग माझी आई, तुझी या प्रेमाची आई जाणीव झाली नाही, तुझी या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई उपकार फिटणार नाही. कारण आई वडिलाचे उपकार जीवनामध्ये मुलाकडून कधी फिटत नाही महाराज. एवढं ऋण असतं, त्या ऋणातून कितीही जरी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला तर मुलगा कधीही आई वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होत नाही. अनंत उपकार असतात महाराज. आई वडील हे साक्षात भगवंताचं स्वरूप असतं. माझ्या माऊली म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. का म्हणे माये बापे अवघी देवाची रूप. माझ्या माऊलीने म्हणावं, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. एवढं सामर्थ्य आई वडिलांमध्ये असतं महाराज. म्हणून आज ही बबाई माता गेली, या तिन्ही मुलाने किती हाक मारली तरी ही माता परत येणार नाही. सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर
सर्वात श्रेष्ठ असते महाराज. म्हणून ही माता आज गेली ती, आणि ही माता अखंड भगवंताचं मुळे महाराज स्मरण करायचे, अखंड चिंतन करायचे. निश्चितपणे या मातेला आज भगवंताजवळ जागा मिळणार आहे. जरी या मातेला काही पुण्य कमी पडत असेल, आज कीर्तनाचं जे काही पुण्य आहे ते त्यांना प्राप्त हो आणि भगवंताजवळ जागा मिळो. म्हणून त्या मातेने अखंड पुण्य केलं. पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती. आणि जे पापी असतात, दुराचारी असतात, वाईट असतात, त्यांच्यासाठी अखंड नरकाचे दरवाजे खुले असतात महाराज. पापी अधोगती जाती वाया, धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. आज या मातेचं अखंड स्मरण या तिन्ही मुलांनी जर केलं तर ही माता आनंदाचा वर्षव त्या मुलावर केल्याशिवाय राहणार नाही. का महाराज? तर या मातेचा जन्म सफल झालेला आहे. बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला दोन्ही पक्षी. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 जय हो. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. फुलं वाटा फुट. हरे पुण्यवंत गेले, हरे पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती. पापे अधोगती जाती वाया, धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मृत्यांचे. आज या बबाई मातेच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. या मातेने आयुष्य भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं स्मरण केलं. आपला प्रपंच बघत असताना खूप काबार कष्ट केलं. आपले मुलं सुखी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. आणि महत्त्वाचं म्हणजे या मातेने आपल्या मुलावर योग्य संस्कार केले. कारण मुलं कसे घडवायचे हे या आईच्या हातामध्ये असतं. हे तिन्ही मुलं संस्कारिक मुलं आहेत महाराज. पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे संस्कारिक कुटुंब आहे, पारमार्थिक कुटुंब आहे. मग या मातेने अखंड केलं महाराज. निश्चितपणे आज या मातेला पूर्ण 1 वर्ष झालं जाऊन. मी भगवंताला एकच प्रार्थना करेन, हे भगवान या मातेला तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढी ईश्वर चरणी प्रार्थना या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. आपण म्हणा घरातले मंडळी फोटो जवळ या. घरातले मंडळी विठाला जय जय विठ्ठल.